यशाच्या इच्छा करणं फार सोपं आहे, पण यश मिळवण्यासाठी लायकी सिद्ध करावी लागते. आज सुख लय भारी बर का, पण आजचं सुख उद्या राहील का नाही याचं टेन्शन आहे, म्हणून आज पण वाया घालतात. तुला स्टेटस वाल्याला नाही दिला, तुझ्या आतमधला केमिकल लॉच झालेला आहे. तुला काय वाटलं की तो स्टेटस माझ्यासाठीच ठेवलेला आहे. माइंडचे 4 रोल आहेत आपल्या आयुष्यामध्ये: थिंकिंग, फिलिंग, विलिंग अँड एक्सपिरियन्स. मनाचे 4 काम आहेत. काय करणं? विचार करणं, फील करणं, इच्छा करणं आणि अनुभव करणं. मग विचार एक तर आध्यात्मिक असू शकतो, एक तर भौतिक असू शकतो. येस ऑर नो? मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर काही मिळवायचं असेल तर तुम्ही काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. हेल्थ तुम्हाला चांगली फिट करायची असेल तर तुम्ही हेल्थबद्दल विचार करू शकतात. विचार करण्याने सक्सेस नाही भेटत, फील व्हायला पाहिजे. फील झालं तर विल व्हायला पाहिजे, आणि विल झालं तर एक्सपिरियन्स करण्यासाठी ॲक्शन व्हायला पाहिजे. राईट ऑर रॉंग? मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे पण प्रॉब्लेम्स आहेत, किती चेक पाहिजे, किती इन्कम पाहिजे, कशी लाईफ पाहिजे, जे छोटे छोटे टास्क, जसं ताटातलंही जेवण आहे, पण शेवटी तुम्ही ताट घास मोडतात. काही एक भाजी खातात, काही लोक 2-3 मिक्स करून थोडं दही थोडं लोणचं करून खातात. बरोबर आहे? तुकडा खातात का नाही खात? मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे पण मिळायचं आहे, तुम्हाला जे पाहिजे, तुम्ही काय करा? त्याच्याबद्दल विचार करा, त्याच्याबद्दल थोडंसं नॉलेज घ्या, इन्फॉर्मेशन घ्या. इन्फॉर्मेशन आत आली रे आली, थॉट तयार होणार. आणि जेव्हा थॉट तयार होतो तेव्हा फील होतो. विचार आला रे आला, आतमध्ये भावना तयार होते, केलं तर लय माझे जबरदस्त, खतरनाक, वाव, ह्याला मजा येऊ राहिली राव. फिलिंग चांगलं झालं रे झालं, लगेच माणूस विचार करतो, येस आता पाहिजेच. काय विचार करतो? आता पाहिजेच. आता जेव्हा इच्छा तयार झाली रे झाली, तर आता पाहिजे इथपर्यंत प्रॉब्लेम नाहीये. यशाच्या इच्छा करणं फार सोपं आहे, पण यश मिळवण्यासाठी लायकी सिद्ध करावी लागते. आणि या जगामध्ये लाखो करोड लोकांच्या फक्त इच्छा आहेत, आणि इच्छा पूर्ण नाही होत. इच्छा पूर्ण करण्यासाठी लायक बनावं लागतं. काय बनावं लागतं? आज गल्ली बोळात इच्छा आहेत, विचार पण करतात, फील पण करतात, इच्छा पण करतात, पण एक्सपिरियन्स नाही करतात. तो पे आउट, ती गाडी, ते घर, ती इज्जत, ती एक्सपिरियन्स करण्यासाठी लायकी सिद्ध करावी लागन. आणि लायकी सिद्ध होती ती म्हणजे कष्टाने. कष्ट करावे लागतील, काम करावं, नुसतं विचार करून होणार नाही. मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला आत्ता सध्याला जिथं पण असतात, जी पण परिस्थिती मिटवायची, जेव्हा आयुष्यामध्ये लई अंधार असतो ना, 10-20 वर्ष पुढं नका पाहू, भविष्याचा विचार नका करू. आज कसा चांगला घालता येईल तेवढं बघा. समजतंय का? आज काही लोक आज लई चांगलं आहे बरं का, पण जेव्हा भविष्यात जातात ना तेव्हा आज दुःखी होतात. लय अवघड, हे राहायचं नाही वाटते. आज सुख लय भारी बरं का, पण आजचं सुख उद्या राहील का नाही याचं टेन्शन आहे, म्हणून आज पण वाया घालतात लोक. घालतात का नाही घालत? मग लॉंग टर्म विचार तुम्हाला पेन द्यायला लागतो. कधी कधी आता ग्रीन सिग्नल झालाय, पुढं रेड येणार का नाही चौकामध्ये, पण तुम्ही ग्रीन सिग्नलला ट्रॅव्हल करतात का नाही करत? यस, आयुष्य असंच आहे. मग मनाचे काम काय आहे? विचार करणं. विचार आल्यानंतर खरंच केलं तर काय, केलं तर काय आनंद. मग इच्छा तयार होती, आणि इच्छेला पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला त्याला एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्हाला बुद्धीला मध्ये आणावं लागेल. काय कुणाला मध्ये आणावं लागेल? अभ्यास लागन, टार्गेट सेट करावं लागन, डिसिप्लिनमध्ये यावं लागन, आवडू नाही आवडू त्या विचाराला धरावं लागन, तो विचार रक्ताच्या पेशीमध्ये कोंबण्यासाठी 90 दिवस काशी करावं लागन. मग ती गोष्ट तुमच्या अनुभवाला तयार येते, मग ती गोष्ट तुम्हाला फील करता येते, मग तुम्ही ती गोष्ट एक्सपिरियन्स करू शकतात. समजतंय का? तुमची इच्छा पूर्ण नाही होत, कारण काय माहिती आहे ना, कारण की एक्सपिरियन्स करण्यासाठी स्टेप आहेत, त्या स्टेप फॉलो नाही होत. तो विचार ब्लड सेल्समध्ये जातच नाही. जाण्याच्या आधीच आतले जे जुने ब्लडचे विचार आहेत ना, जो आळस, जो डाऊट, जे भीती, जो फिअर ऑफ फेल्युअर, जो गोंधळ, तो रक्ताच्या पेशीमध्ये भरलाय. आणि नवीन विचार त्या रक्ताच्या पेशीत टाकायचा आहे, त्याला 90 दिवस लागतात. आणि तो विचार 90 दिवसात जाण्यासाठी सातत्याने तुम्हाला त्या विचारावर शरीराला ऍक्शनमध्ये आणावं लागेल. समजतंय का? थिंकिंग कधी चालू होती? तुम्हाला उपवास आहे आणि तुमच्या आवडीची बासुंदी समोर आली,
मन काय म्हणतं, लय भारी वास येतो. पण बुद्धी म्हणते, येड्या उपवास हे पाप लागन, उद्या खा. बुद्धीमध्ये आली पाहिजे. पण जी बुद्धी ऑलरेडी बेवडी झाली आहे, ती बुद्धी म्हणते कोण बघणार रे, खा. काय घाबरतो? आता बघा, आतापर्यंत मी मनावर बोलत होतो, माइंडवर बोलत होतो. आता मी कशावर बोलू राहिलोय? बुद्धी. मन एक छोट्याशा बाळासारखं आहे. मन काय आहे? एका छोट्याशा बाळासारखे. ते मन काही पण म्हणू शकतं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण जो आई बाप आहेत ना, ही बुद्धी आहे. ते बाळाच्या म्हणण्यासारखं ऐकत नाही. पण आईबापाचे येडे असतील तर असतात ना काही आईबाप पण येडे, पोरं पण येडे. मग मन म्हणतं इकडं चल, बुद्धी म्हणते चल पुढे, काम आहे आपल्याला. राईट ऑर रॉंग? मनाला जर का काही पण मनाला आवडू शकतं, मन कुठं पण एंगेज होऊ शकतं, बरोबर आहे ना? मन काही पण करल, पण मनाचं काम काय? विचार करणं, फील करणं, इच्छा करणं. आणि पण इच्छा झाली आहे, तिला खरं मिळवण्यासाठी प्रॅक्टिकली उतरावं लागणार, आणि तिथं बुद्धी पाहिजे. मग बुद्धी म्हणती, आता मनाला एक इच्छा झाली ना, मनाला आत्ता वडापाव आवडतो, नंतर क्वार्टर आवडती, नंतर लग्न आवडतं, नंतर रील आवडतो. मग बुद्धी म्हणती, कमीने चापलाने हानीन, आता वडापाववरच लक्ष ठेवू, आता काही मागू नकोस. समजते का? तुमचं मन आहे ना, तुम्हाला पाहिजे 25,000चा, 50,000चा, 1 लाखाचा, 2 लाखाचा हाऊस बोनाचा चेक. पण तुमचं मन काय करतं? रीलकडे पळतं, फेसबुककडे पळतं, कोणाच्या स्टेटसकडे पळतं, लग्न कार्यात पळतं, तुमच्या झोपात पळतं, दुसऱ्या लोकांच्या काहीतरी जिंदगीत पाण्यात पळतं, भांडणात पळतं, रागात क्रोधात पळतं. आणि बुद्धी बिचारी हनीमूनला गेलेली आहे, आणि मन इकडे गोमटे आणते. आणि त्या मन आणि ती बुद्धीचं जे वरचे लीडर पण मानतात, आपल्याकडे खतरनाक टीम आहे, पण यांचं मन आहे कलकत्त्याला, यांची बुद्धी आहे दिल्लीला. लय फायटिंग चालू आहे आतमध्ये दोघात, भयानक फायटिंग. जर मनाला एखादी गोष्ट मिळवायची, एक चेक फिक्स झाला, एक काम फिक्स झालं, तर बुद्धीचं काम आहे त्या मनाला इकडं तिकडं हलवून नाही द्यायचं. किती लोकांना माहिती आहे, भिंतीवर ड्रिल मारताना फुल ताकद लावून तर पकडावं लागतं. कोणी कोणी ड्रिल मारलेला आहे, धड 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 होतं, बरोबर ना? मनाचं काम काय आहे? विचार करणं, फील करणं, इच्छा. आता इच्छा झाली नाही याची, तर याला एका जागेवर टिकून ठेवायचं. आणि ते टिकून ठेवायचं काम कोण करतं? आई बाप, म्हणजे बुद्धी. आणि बुद्धी तुम्ही जे नॉलेज देणार, जो त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन भरणार, त्याच्याच बेसवर ती बुद्धी मनाला स्टेबल करू शकते. समज में आया? कारण की भौतिक, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, हे भौतिक, हे जड प्रकृतीपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत. इंद्रिय म्हणजे काय? ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रिय असतात आपल्याला. इंद्रिय बघा ना, तुमच्या आतमध्ये डोळ्याने काही बघितलं रे बघितलं, कार्यक्रम व्हायला लागतो. आणि कानाने काही ऐकलं का, टेन्शन यायला लागतं. 3 मॅक्झिमम जे डोर आहे जिथून डेटा आत जातो, ऑडिओ, व्हिज्युअल आणि एक्सपिरियन्स, या 3 ठिकाणून डेटा आत जातो जास्त. इथून माणूस खरा जास्त डिस्टर्ब होतो का नाही होत? तुमचं कोणा संग तरी भांडण चाललं आणि एखाद्याने स्टेटस ठेवलं, लोक असेच कमीने असतात, आणि ते तुम्ही पाहिला. कोणी पाहिला? तुम्हाला त्याचा त्रास झाला. तो त्रास स्टेटसवाल्याला नाही दिला, तुझ्या आतमधला केमिकल लॉच झालेला आहे. तुला काय वाटलं की तो स्टेटस माझ्यासाठीच ठेवलेला आहे. कोणाला असं फील झालंय, स्टेटस पोस्ट पाहून लोकांच्या. नवरा आणि बायको भांडणं करून आता माहेराला गेले, बायकोचा स्टेटस नवऱ्याने बघून द्या, तो गॅरंटेड म्हणणार माझ्यासाठी स्टेटस आहे ना. नाहीये स्टेटस तुमच्यासाठी, तुम्ही वाट पाहू राहिलात, तुम्ही त्या बुद्धीने तर्क लावून राहिलात की हे विचार माझ्यासाठीच तिने दिलेत. तुला काही काम नाही आहे ना, तू फ्री आहे. तू कोणते पण केमिकल, कोणता कलर कोणत्यात घुसतो आणि नवीन कलर काढतो. राईट और रॉंग? म्हणजे तूच आहे तुझ्या विचाराचा शिल्पकार. आणि ते विचार जेव्हा तुझ्या हातात येतील ना, त्याने फिलिंग तयार होतात, त्याने विलिंग तयार होतात, आणि मग त्याने माणसाची बर्बादी पण होऊ शकते, आणि त्याने माणूस आबाद पण होऊ शकतो. समज में आया? बेसिक्स थॉटवर विचार करणं लय गरजेचं आहे. आयुष्यामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी नाही, छोट्या छोट्या गोष्टी मनापासून सातत्याने करत राहिल्यामुळं मोठं लॉंग टर्म एव्हरग्रीन यश भेटतं. पण बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टी करणं सोडून देतो
आणि आपण नवीन नवीन गोष्टी सुरुवात करण्याच्या प्रयत्नात माइंडला दाखवतो. बेसिक गोष्टी करत नाही. म्हणतात ना ओल्ड इज किती लोकांना ऐकलंय ओल्ड इज जुनं ते. पण आपण सोनं आता जुनं नाही करू राहिलो. आपल्याला नवीन पिक्चर, नवीन मालिका, नवीन रील, नवीन कॉमेडी पाहिजे. आणि सगळे मनाचे चोचलेत. कोणाचे चोचले ते सगळे? मन. हे माइंड बोंबलतंय तुमच्या पाठीमागं. हे मनाची इच्छा पूर्ण करण्याच्या नादात आपण सगळेजण. इंद्रियाला कोण कंट्रोल करतं? माइंड. माइंडला कोण कंट्रोल करतं? बुद्धी. बुद्धीला कोण कंट्रोल करतं? इगो. भूतकाळात जे स्टोरेज करून ठेवलंय ना डेटा मेमरीमध्ये, हार्ड डिस्कमध्ये, तो इगो आडवा येतो बुद्धीच्या. मग ते बुद्धी आणि इगोमध्ये फायटिंग तयार होती. इगो म्हणजे मेमरी स्टोअर आहे ना, हार्ड डिस्क, तिथं साठ आहे. बुद्धी म्हणती नको करू, कालच ट्रेनिंगमध्ये अशोक सरने सांगितलंय. इगो म्हणतो येड्या 10 वर्ष झाले तू याची फील मजा घेत आलाय. कोण तो अशोक तोड मला येडा. इकून ऐकायचं इकून सोडून द्यायचं, कर मजा. यांचं कामच हे बोलत असतात. हे काही इथं नमुने असे पण बसलेत. तुम्हाला काय वाटतं अशोक सरला घुसून देणार आहे आत तुमचा अहंकार? फक्त ऍक्टिंग चालू आहे. मी सुधारणार आहे. मग आपल्या आयुष्यामध्ये मनाचं काम काही पण असू शकतं. मन कुठं पण येणार तुम्हाला, पण मनाचं सगळं ऐकायचं नाही. कळतंय ना मनाने सराजला लावलंय. एका ठिकाणी गेले पण मन इकडं तिकडं पळणार आहे. मन गोलच्या व्यतिरिक्त जर तुमचं मन पळालं तर ती वास नाही. जर तुम्ही तुमच्या लक्ष्याच्या व्यतिरिक्त तुमचं मन तुम्हाला इकडं तिकडं नेते आणि तुम्ही पण त्या मनाला जाऊन देतात, तर याचा अर्थ बुद्धीला नॉलेजची फार गरज आहे. कारण की ती बुद्धीच त्या मनाला एका जागेवर आणू शकते. किती जणाला असं वाटतं की मुलांनी आईबापाच्या ऑब्झर्वेशन खाली जीवन जगलं तर लय भारी जीवन जगू शकतात, सगळं देऊ शकतात आई वडील त्यांना. येस, मनाचं नाही ऐकायचं. पण मन लय डेंजर आहे. मन डेंजर आहे. पुढच्या स्लाइडवर जाऊ आपण. 3 स्टेज समजवल्या आता आपल्या आयुष्यामधले मित्र आणि आपले शत्रू. 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत आपल्या लाईफमध्ये.